A point object is kept at P in front of glass sphere of radius R, has image form at Q such that PO is equal to what? QO. Refractive index of material of the sphere is 1.4. Distance PO is equal to. ओके, आता आपण काय दिले ते बघूया. काय हा प्रॉब्लेम काय डेटा तर लिहिताना आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे. हा प्रॉब्लेम लेन्सचा आहे काय? इज इट लेन्स? हा लेन्सचा फॉर्म्युला काय? ही लेन्स नाही आहे, हा स्पेरिकल सरफेस आहे फक्त. इथं अजून शेजारी कुठली दाखवलं काय, कटिंग केलंय काय? नाही, फक्त स्पिअर म्हटलंय. फक्त स्पिअर म्हणजे काय? रिफ्रॅक्शन ऍट स्पेरिकल सरफेस. मग यासाठी काय लागतं आपल्याला? ओके, आपल्याला लागतं लाईन इन्सिडेंट झाली, मग त्याला आपण N1 म्हणतोय. N1 त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो 1 आहे, कारण ही एअर आहे. एअर मधून कशामध्ये गेली? ग्लास स्पिअर मध्ये गेली. मग याचा N2 स्पिअरचा N2 किती आहे? 1.4. बरोबर. N1 N2 लागतंय. रेडियस दिले काय? स्पिअर ऑफ रेडियस आर म्हटलंय, फक्त रेडियस दिलेले, बट ही रेडियस आहे एवढी. बरोबर. तस ऑब्जेक्ट कुठं आहे? इथं आहे, हे यू आहे. अँड इमेज ऍट क्यू. झालं सॉल्व. हे कळालं की प्रॉब्लेम इज सॉल्व. मग ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय? ओपी दिलंय काय? इज इक्वल टू ओ क्यू दिलंय, गिवन आहे. ओपी इज आपण ना डिस्टन्सला एक्स म्हणूया, जेच यू अँड व्ही आहे, आणि हे फाइंड करायचंय. as u is equal to v, nothing but op, nothing but oq. झालं. प्रॉब्लेम सॉल्व. फॉर्म्युला कुठला यूज करणार? स्पेरिकल सरफेसचा. कुठला? N2 मायनस N1 बाय R. त्यानंतर N2 बाय V मायनस N1 बाय U मायनस N1 बाय U. N2 1.4 आहे, मायनस 1 डिवाइड बाय R. N2 किती आहे? 1.4 डिवाइड बाय एक्स. N1 1 डिवाइड बाय एक्स. न्यूमरेटर सेम आहे बघा. मग 1.4 मायनस 1 0.4 डिवाइड बाय R इज इक्वल टू 1.4 मायनस 1. 1.4 मायनस 1. इथे एक आपली मिस्टेक झाली. काय? तर हे डिस्टन्स मेजर्ड ऑन विच साइड? लेफ्ट साइड. त्यामुळे हे डिस्टन्स आपल्याला मायनस एक्स घ्यायला पाहिजे. ओके, म्हणजे इट इज 1.4 मायनस मायनस प्लस 1 झालं डिवाइड बाय एक्स. कळालं सगळ्यांना? मग काय होणार? एक्स फाइंड करायचं आहे.
1.4 म्हणजे 2.4 डिवाइड बाय 0.4, 4चा टेबल एस इंटू आर. तर मग एक्स किती आलं? इट इज 6R. एक्स आलं 6R. नथिंग बट which ऑप्शन? डी ऑप्शन. ओके.